खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाईची तयारी ठेवा. हायकोर्टाने मुंबई मनपासह अन्य पालिकांना देखील फटकारले आहे. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी न सुटल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक संस्थांना मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी कडक शब्दात फटकारले. धोकादायक खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये मृत्यू अथवा जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई द्यायला तयार राहा, असा इशारा मुंबई हायकोर्टाने पालिकांना दिला. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाने शहर व मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांच्या बिकट अवस्थेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर स्वतःहून घेतलेल्या सुनावणीदरम्यान अधिकाऱ्यांना जाब विचारला. पूर्वी रस्ते दशकानुदशके टिकायचे, पण आता मात्र एका पावसात खड्ड्यांनी विद्रूप होतात, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. न्यायालयाने रस्ते दुरुस्तीतील निष्काळजीपणामुळे किती जीव गेले, किती जण जखमी झाले याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. अनावश्यक असल्यास मुंबई मनपा व इतर संस्थांना जबाबदार धरून भरपाई लावली जाऊ शकते, असेही कोर्टाने सूचित केले. 2018 मध्ये हायकोर्टाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल दाखल अवमान याचिकेत वकील राजू ठक्कर यांनी न्यायालयाला सांगितले की खड्ड्यामुळे 5 जणांचा बळी गेला आहे. त्यावर खंडपीठाने सांगितले की कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाला की संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होते. अशा परिस्थितीमध्ये मुंबई मनपाने भरपाई द्यायलाच हवी, असा कडक इशारा कोर्टाने दिला. या खटल्यात न्यायालयाने वरिष्ठ वकील जमशेद मिस्त्री यांना न्यायालयाचे मित्र नेमले आहे. त्यांनी भारतात सार्वजनिक जबाबदारी विमा यंत्रणा नसल्याकडे लक्ष वेधले. इतर देशात अशा प्रकारच्या अपघातांसाठी सार्वजनिक जबाबदारी विमा असतो, पण भारतात तोच नाहीये. मग नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची किंमत का मोजावी, असा सवाल देखील मिस्त्री यांनी केला. या प्रकरणी पुढील आठवड्यामध्ये मुंबई मनपाचे मुख्य अभियंता तसेच महाराष्ट्र राज्य रस्ता विकास मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयासमोर हजर राहून खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यू व जखमींचा तपशील द्यावा, असा आदेश न्यायालयाने दिला होता. खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना भरपाईबाबत पुढील सुनावणीत विचार केला जाईल, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. धन्यवाद.